बाळासाहेबांनंतरचा कारभार आम्हाला पटला नाही. शिवसेनेत फूट पडण्यामागे रश्मी ठाकरेंचा पडद्यामागून हस्तक्षेप होता. मंत्री गोगावलेंचा आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेत आता कोण निर्णय घेतात ते मला माहीत नाही. मी शिवसेनेत होतो तेव्हा बाळासाहेबच निर्णय घ्यायचे. गोगावलेंनी ठाकरेंसंदर्भात केलेल्या दाव्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया. गोगावलेंसारख्या व्यक्तीच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. भरत गोगावलेंचा पॉइंटच चुकलाय. गोगावलेंचं वक्तव्य अधोगतीकडे जाणारं. किशोरी पेडणेकरांची टीका. धाराशिवमध्ये डीपीडीसीच्या निधीवरून भाजप आणि सेनेत मतभेद. गैरव्यवहारांसंदर्भात सांगून सुद्धा पालकमंत्र्यांकडून कारवाई नाही. भाजप जिल्हाध्यक्षांचा गंभीर आरोप. तर सरनाईकांकडून राणा जगजितसिंग पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचाराच्या अजित पवार हे 12 सभा घेणार. तर अजित पवार कारखान्याच्या चेअरमन पदासाठी उमेदवार. निधी मिळत नाही म्हणून पक्ष सोडणार का? निधी मिळत नसल्यानं पक्ष सोडणं ही कोणती निष्ठा? राऊतांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांना सवाल. केदारनाथ जवळ आर्यन एव्हिएशनचं हेलिकॉप्टर कोसळलं. 7 जणांचा मृत्यू. सोनप्रयागच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती. मृतांमध्ये यवतमाळमधील एकाच कुटुंबातील 3घांचा समावेश.